अंदर क्या है, आज बाहर क्या है, अंदर क्या है बाहर क्या है, राज ये खोलना चाहती है पब्लिक है, सब जानना चाहती है पब्लिक है। नमस्कार मित्रांनो, मी दीपक मोदी पार्श्वभूमी डिजिटलच्या पब्लिक सब जानना चाहती है या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत करतो। आजची मुलाखत विशेष आहे कारण की आज आपल्यासोबत जे आहे, जे व्यक्तिमत्व आहे ते भारतीय क्रिकेट अंडर 19 संघाचे माजी कर्णधार यांच्या धर्मपत्नी आहे। त्यांचे नाव घेण्याआधी आपल्याला एक निवेदन, या मुलाखती आणि अशा कित्येक मुलाखती भविष्यात पार्श्वभूमी डिजिटल आपल्या सेवेत घेऊन येणार आहे। अशा प्रत्येक मुलाखतीचा नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक येण्यासाठी आपण आत्ताच यूट्यूबवर जाऊन पार्श्वभूमी डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून कोणतेही मुलाखती कोणतेही व्हिडिओ मिस होणार नाही। आपण परत येऊ, जे आपले आजचे गेस्ट आहे, जालना विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांच्या कन्या दर्शना खोतकर, किंवा आता आपण त्यांना दर्शना झोल या नावाने ओळखतो। दर्शना, आपला स्वागत आहे। थँक्यू सो मच। आपले वडील अर्जुनराव खोतकर यांना सलग 8व्यांदा विधानसभा इलेक्शनची उमेदवारी देण्यात आलेली आहे। याविषयी आपली काय भावना? भावना तर डेफिनेटली खूप ग्रॅटिट्यूड आहे मनात, पण सांगताना मला हे आनंद होतो की जो पक्ष नेतृत्व आहे, पक्ष नेतृत्वाचा विश्वास आणि मतदारसंघातले लोकांचा विश्वास, हे ह्या दोघांचं मला असं वाटतं कुठेतरी एक रिझल्ट आहे। आणि आयदर वेज लोकांचा विश्वास त्यांच्या पक्षावर, पक्ष नेतृत्वावरचा जो त्यांच्यावरचा विश्वास आहे, त्यामुळे लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे। आणि आयदर वे ऑल्सो की लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे म्हणून देखील पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला असं म्हणण्यात काही हरकत नाही। सो बोथ थिंग्स सायमल्टेनियसली मला असं वाटतं की इथे आपल्याकडे आहे। अर्जुनराव आमदार झाले, मंत्रीही झाले, तरी ते वडील आहे, तर वडिलांच्या राजकीय प्रवासाबद्दल आपले काय मत? मला असं वाटतं की माझा जन्म होण्याच्या आधीच त्यांचा हा प्रवास सुरू झालेला आहे, किंबहुना त्यांच्या लग्नाच्या आधी हा त्यांचा जो राजकीय प्रवास आहे तो सुरू झालेला आहे। म्हणून त्यांची प्रायोरिटी, त्यांचं जे प्राधान्य आहे ते नेहमीच समाजकारण आणि ॲज अन आउटपुट ऑफ समाजकारण, राजकारण राहिलेलं आहे, होतं आणि नेहमीच तेच राहणार। आपण नेहमी बघतो की जे घराणे राजकारणात आहे, फॅमिलीमध्ये असं एक हिस्ट्री भेटतं का आमदाराचे जे परिवारामधले त्यांचं मुलगा असोल किंवा मुलगी असे, ते राजकारणामध्ये येतात। तर आपण उच्च शिक्षित आहात, माझ्या माहितीप्रमाणे मुंबईला काही काल आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि नंतर परत आपण जालन्याला आलेले आणि शिक्षण आपलं कंप्लीट केलं। तर शिक्षणाचा उपयोग राजकारणात आपण घ्यावा असं कधी आपल्याला वाटलं नाही का? राजकारणात आपण यावं असं कधी वाटलं का आपल्याला? मला ना हे एक जी धोरण आहे राजकारणात येणं किंवा राजकारणात लॉन्च होणं, आम्ही जसं जन्मलो आणि जसं एक समजायला लागले किंवा जिथपर्यंत मेमरी जाती, आम्ही सतत आमच्या वडिलांना त्यातच पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही सुद्धा त्यात इन्व्हॉल्व होत गेलो। तर आम्हाला राजकारणात येण्याकरता काही कुठल्या लॉन्चिंगची गरज नाहीये। सध्या तरी मला माझा रोल इतकाच वाटतो की सी इट इज इम्पॉसिबल की एक माणूस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीपर्यंत नाही पोहोचू शकत।
तर मला असं वाटतं की माझा रोल सध्या तरी असा मी ठेवलाय की माझ्या थ्रू माझे वडील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले पाहिजे. माझ्या वडिलांनी जे कार्य केलेलं आहे, आता नाही किंवा 5 वर्षात नाही, गेले 30-35 वर्षात त्यांनी जे काम केलं आहे, ते माझ्या थ्रू मी लोकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा ठेवते आणि माझा रोल तिथपर्यंत मी लिमिटेड ठेवला आहे सध्या तरी. अ, वडील राजकारणात असले तरी वडील वडील असतात. आपलं जन्म आधी झालं, त्यानंतर अभिमन्यू आलाय. हो. तर वडिलांचं लाडकं कोण आहे, दर्शना की अभिमन्यू? आय थिंक ते नाही, आमच्या दोघांमध्ये काही डिफरन्स करत नाही. आम्ही दोघंही तेवढेच लाडके आहोत आणि समान ट्रीटमेंट भेटते आम्हाला. नाही, दोघं मुळे आहेत तर ते लाडकं ते तर स्वाभाविक आहे. तरी जवळकीचं म्हणजे ज्याच्या काही डिमांडवर किंवा काही बोलण्यावर किंवा रडण्यावर ताबडतोब ऍक्शन किंवा ते जे एक अफेक्शन मग असतं ते वडिलांचं, तर निश्चितच ते दर्शनाकडे जास्त त्याचं झुकाव आहे की अभिमन्यूकडे? मला वाटतं की ते माझ्याकडे जास्त झुकाव आणि कधी कधी मी त्याचा फायदा देखील उचलते. हा प्रश्न यासाठी विचारला मी की अर्जुन रावांची आत्ताच एक मोठी रॅली झाली आणि त्या रॅलीमध्ये आपल्याला बोलण्याची संधी भेटली होती. त्या संधीमध्ये आपण खूप इमोशनल झाले आणि कित्येक लोकांना आपण इमोशनल केलं. तर याविषयी काय म्हणणं आहे आपलं? म्हणजे तो काय प्रसंग होता? ते बघा, ते काय असं ठरवून होत नसतं. खूप इम्प्रॉम्प्टू होतं ते. माझ्या वडिलांनी मी मागे बसलेली होते आणि त्यांनी फक्त मला विचारलं की तू बोलशील का? तर मी काय माहिती हो म्हणून गेले. मी कधीच इतक्या मोठ्या पब्लिक समोर बोललेली नाहीये. मला असं वाटतं की अर्जुन खोतकर ह्या व्यक्तीने आजपर्यंत काय केलेलं आहे किंवा त्यांचा इतिहास जो राहिलेला आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. पण मी त्या स्टेजवर जेव्हा उभा होते आणि बरेच मंडळी माझ्यापेक्षा प्रमुख बोलणारे होते तिथे आणि ते राजकीयदृष्ट्या ते सगळं बोलले आणि माझ्या नंतरचे पण बोलतीलच असं मला माहिती होतं. पण हा व्यक्ती ॲज अ पर्सन कसा आहे आणि तो व्यक्ती इथपर्यंत पोहोचण्याकरता काय काय गोष्टी त्याच्या मागे पडल्या आयुष्यात, काय काय संघर्ष वैयक्तिक जीवनात त्यांनी केलाय, ही स्टोरी कोणाला माहिती नाहीये. आणि मला असं वाटतं की मुलगी म्हणून मी हे खूप वयाच्या खूप कमी वयापासून मी ते त्यांना संघर्ष करताना बघितलेला आहे खूप जवळून. आणि जसं मागच्या प्रश्नात आपण लाडकं कोण हे विचारलं, मी खरंच मी जे बोलले तिथं की मी त्यांची लेक नसून त्यांची आई असल्याची मला फिलिंग आहे. हे आता नाही, हे लहानपणापासून काय माहिती काय बॉन्ड आहे हा. प्रत्येक वडिलांचा आणि मुलीचा असतो, पण मला असं वाटतं की माझा माझ्या वडिलांचा खूप वेगळा आहे. आणि मी ते त्यांचं प्रत्येक ते का करत होते किंवा आम्हाला वेळ का नाही देऊ शकले किंवा ते कुठल्या संघर्षात, ते मला खूप मनापासून ते समजायचं आणि मी समजून घ्यायची आणि मी माझ्या भावाला पण समजून सांगायचे. तर मला असं वाटतं की ही साईड त्यांची कोणाला माहिती नाही. आणि जर मला अपॉर्च्युनिटी भेटत आहे हे बोलायला, तर मला असं वाटतं की हे माझं काम आहे की ॲज अ डॉटर हा माणूस कसा आहे आणि जर ते 8व्यांदा ह्या रिंगणात उतरलेले आहे, तर तुम्ही कोणाला चूज करणार आहात, तो माणूस कसा आहे, त्याचे संस्कार कसे आहेत, त्याचं चरित्र कसं आहे, हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून ते खूप इम्प्रॉम्प्टू काही ठरवलं नव्हतं, पण ते इम्प्रॉम्प्टू निघालं. मी बोलत असताना माझं अख्खं लहानपण माझ्या डोळ्यासमोर आलं. तर खूप जेन्युइन इमोशन्स होते ते माझे आणि खूप जेन्युइनली मी सर्वांना आव्हान दिलं. वडिलांचा जो क्षेत्र आहे तो राजकीय क्षेत्र आहे. हो. नंतर अभिमन्यू आपल्यासोबत शिक्षण झालेलं आहे आणि त्यांनी आता वडिलांचं जो क्षेत्र आहे त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हो. तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे, आपली काय प्रतिक्रिया? तर त्याचं देखील जसं मी माझं एक्सपिरियन्स सांगितलं, त्यांनी त्या वडिलांना लहानपणापासून ते म्हणजे तो तर स्कूलमधून जसा आला की बॅग फेकून द्यायचा आहे त्या कपड्यांवर, तो डॅडी जर असतील नसतील कुठे डॅडीला जॉईन व्हायचं, नाही तर डॅडीच्या गाडीत उडी मारायचा आणि तो डॅडीसोबत, हे लहानपणापासून त्याचं आहे. तर मला असं वाटतं की आजच्या डेटला जर डॅडीशी सगळ्यात जास्त क्लोज कोणी असेल किंवा एक राईट हँड हक्काचा माणूस की
डॅडी सोबत काम करणारा जर कोणी असेल तर तो माझा भाऊ आहे. पर्सनॅलिटीज दोघांच्या खूप वेगळ्या आहेत आणि प्रत्येक जण भिन्न प्रकारचं असतं. तर पर्सनॅलिटीज त्या दोघांचे मॅच करत नाही, पण त्या दोघांची पर्सनॅलिटीज एकमेकांना खूप पूरक आहेत. आणि मला या गोष्टीची खूप खात्री आहे की काही विषयांमध्ये किमान येणाऱ्या काळात तो साहेबांपेक्षाही तो बेटर करेल याची एक बहीण म्हणून मला खात्री आहे. महिलांनी राजकारणात यावं याविषयी आपलं काय म्हणणं आहे? नक्कीच यायला पाहिजे. म्हणजे मला हा प्रश्न मला असं वाटतं की कुठलंही प्रोफेशन जेंडर स्पेसिफिक नसायला पाहिजे आणि राजकारणही म्हणजे त्यातच येतं की मला नाही वाटत की याच्यात काही डिफरन्स केला पाहिजे. जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर महिलांनी राजकारणात यायला पाहिजे. का मी तुम्हाला सांगते की स्वतःमध्ये जर तेवढी धम्मक आहे, स्वतःची कॅपेबिलिटी ओळखून, स्वतःची मर्यादा देखील आयडेंटिफाय करून आणि जर संधी भेटत असेल तर स्वतःच्या साहसावर, स्वतःच्या धाडसावर, त्याच्या बळावर महिलांनी नक्कीच राजकारण काय कुठल्याही प्रोफेशनमध्ये यायला पाहिजे. पण स्पेसिफिकली राजकारण याच्यामुळे की मला असं वाटतं की एक प्रकारचं समाजाला स्टेबिलिटी, स्थैर्य भेटेल महिलांनी राजकारणात आल्यावर, याची मला खात्री आहे. आपल्या याच उत्तरावरून एक पुढचा प्रश्न आहे. आपलं म्हणणं आहे की महिलांनी राजकारणात एक सक्रिय भूमिका त्यांनी बजावली पाहिजे. कधी असा प्रसंग आला का की विधान परिषदवर नेमणुकीसाठी काय असे योग बनले आणि त्याविषयी कधी आपल्याला ऑफर अशी आली होती का विधान परिषदेची, आणि त्याविषयी भाऊ कधी आपल्याला बोलले का? हो, बऱ्याचदा असं झालेलं आहे की विषय चालू आहे आणि डिस्कशन्स होतात, तर भाऊंचं मत नेहमी असं राहिलेलं आहे की बघा, त्यांची USP जी आहे ना, त्यांची लोकप्रियता आहे. तर त्यांना कधी असं बॅकडोअरमधनं म्हणजे विधान परिषदेवर अपॉइंट करणं वगैरे ते त्यांना कधीच मान्य नव्हतं आणि ना कधी इथून पुढं असेल असं अशा चर्चेतून माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आलेलं आहे. कारण की लोकांनी त्यांची निवड करो अथवा न करो, ते इथेच आहेत, ते लोकांसाठीच आहेत आणि त्यांचं जे काही पण कार्य असेल ते लोकांच्या हितासाठीच असेल. तर मला असं वाटतं की तो कधी त्यांचं कधी म्हणजे त्यांनी त्या गोष्टीला कधी फेवर केलेलं नाही. विधान परिषदेवर येणं किंवा विधान परिषदे थ्रू स्वतःला MLC म्हणून अपॉइंट करणं हे त्यांची कधी चॉईस नव्हती. बऱ्याचदा राजकारणात आपण असं बघतो की महिलांना पद दिलं जातं, पण त्या पदावरून घेणारे जे निर्णय आहे ते जे पाठीमागची पुरुष मंडळी आहे हो. ती घेतात. त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे? ते साफ चुकीचं आहे तसं करणं आणि हे अतिशय सरंजामी मनोवृत्तीचे लक्षण आहेत हे. आणि मला तर डेफिनेटली असं वाटतं की आजची जी महिला आहे ती शिक्षित पण आहे आणि ती सक्षम पण आहे. तर फार लवकर ही जी परिस्थिती आहे किंवा असे करण्याचे जे लक्षण आहे, टेंडन्सी आहे, ती फार लवकर चेंज होईल. पण त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला हे म्हणते की कदाचित येणाऱ्या काळात उलटं होऊ शकेल. रिव्हर्स सिच्युएशन नक्कीच होईल, कारण की आजची महिला ती अनस्टॉपेबल आहे. ती हे सगळं टॉलरेट नाही करणार. महिलांनाही मोठं पद मिळालं पाहिजे आणि त्यांनी निर्णय घेतले पाहिजे स्वतःने, याविषयी आपलं काय म्हणणं आहे? हे बघा, माझी जनरलमध्ये मागणी मोठं पद भेटावं अशी नाही आहे, मुळीच नाही आहे. पण महिला तिच्या क्षमतेला न्याय भेटेल असं तिला पद भेटलं पाहिजे, असं नक्कीच माझं मत आहे. की मोठं म्हणजे बळजबरीच आपल्यात क्षमता नाही आणि मोठं पद द्या असं माझं म्हणणं नाही, पण तिच्या क्षमतेला न्याय भेटला पाहिजे, हे माझं मत आहे. वडिलांचा समाजकार्याविषयी आणि राजकारणाविषयी जे त्यांची जे वाटचाल आहे त्याविषयी काही आमच्या प्रेक्षकांना जर आपण माझे त्यांचं जो वडील समाजकार्य आहे येस राजकारणासोबत आणि समाजकार्यासोबत राजकारण, तर
बऱ्याचदा असं होतं की राजकारणाला समाजकारणाच्या नावाच्या थ्रू राजकारण आम्ही करतोय असं म्हणतात, पण माझ्या वडिलांच्या बाबतीत खरंच समाजकारण हे त्यांचं प्राधान्य आहे, होतं आणि नेहमीच राहणार. राजकारण हे त्याचं बाय प्रोडक्ट आहे. याच्या हे तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी किंवा तुम्हाला त्याचं एक थोडं इन्साईट देण्यासाठी मी तुमच्यासोबत एक प्रसंग शेअर करेल. आम्ही खूप लहान होतो आणि एक फॅमिली होती. एक मुलगी, तिच्या पंजाबची ती मुलगी होती, ती तिच्या आई वडिलांना घेऊन नांदेडला ते गुरुद्वाराचे दर्शन करण्याकरता ती आली होती. त्यांचं आणि मला वाटतं ते ट्रेनने आले होते. तर त्यांचं दर्शन वगैरे झालं आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर जालना स्टॉप यायच्या अगोदर काय अनफॉर्च्युनेटली त्या मुलीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि ते अनफॉर्च्युनेटली ते वारले ट्रेनमध्येच. तर नेक्स्ट स्टॉप जालना होतं, तर त्यांना तिथे उतरावं लागलं. काय परिस्थिती असेल त्या मुलीची, म्हणजे खूप मिझरेबल कंडिशनमध्ये ती होती, हेल्पलेस होती. आणि पंजाबची म्हणजे ना राज्यातली पण नाही की कोणाला ओळखेल वगैरे, ना इथली भाषा माहिती, ना इथले लोक माहिती. तर तिच्या त्या सिच्युएशनमध्ये तिने आजूबाजूला हेल्प मागितली की, आणि हे आय थिंक मिडनाईटची गोष्ट, म्हणजे मध्यरात्रीची ही गोष्ट. कोणाला किसको पूछू, काय कोण माझी मदत करेल असं ती लोकांकडे जायला लागली. तर एका माणसाने माझ्या वडिलांचा नंबर दिला की तू या माणसाकडे जा, हा माणूस तुझं नक्कीच मदत करेल. तर तिने त्यावेळेला माझ्या वडिलांना कॉल केला आणि इमिजिएटली माझे वडील धावत आले. त्यांनी तिची वापस जायची व्यवस्था केली आणि इनफॅक्ट ज्या लोकांना त्यांनी पाठवलं, तर त्या लोकांना असे त्यांचे इन्स्ट्रक्शन्स होते की ती एकटी आहे, म्हणजे तिच्या आयुष्यात एकच पुरुष होता जो आज नाही आहे. तिची स्वतःची कंडिशन काय असेल किंवा तिच्या आईची कंडिशन काय असेल, तर तिच्या वडिलांची अंत्यविधी झाल्यानंतर त्या दोघींना घरी पोहोचवा, बघा की घरी 1-2 महिना पुरेल असं राशन आहे का, कारण की कर्ता पुरुष गेलाय. नसेल तर ते भरून द्या 1-2-3 महिना, तिचं काय सगळं सोयीला लागूच तर, सगळं सॉर्टेड होऊस तर ते राशन भरा आणि मगच तुम्ही वापस या. ती मुलगी तेव्हापासून आजपर्यंत दर रक्षाबंधनला ती एक पोस्टकार्ड पाठवते आणि एक राखी पाठवते आणि लेटर पाठवते. राजकारण हे हेतू असतं किंवा स्वतःचा फायदा कसा होईल ह्या हेतू असता, तर त्या माणसाने कधीच त्या मुलीची मदत केली नसती, कारण की तिच्या थ्रू आपल्याला काहीच भेटलं नसतं किंवा काही म्हणजे जर स्पष्ट भाषेत म्हणलं गेलं तर ते कधी वोटमध्ये कन्वर्ट झालं नसतं. ह्या प्रसंगाची कधी माझ्या वडिलांनी वाच्यता देखील कुठं केलेली नाहीये. हे आम्ही खूप लहान होतो, आम्ही ऐकलेला हा प्रसंग आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणून मी म्हणते की समाजकारण हे प्राधान्य आहे, राजकारण त्या अनुषंगाने त्यांच्या आयुष्यात आलं. असला कोणता प्रसंग जेव्हा काय कारणाने अर्जुनराव आपल्यावर म्हणजे वडिलांनी आपल्या कन्यावर राग केला, असला काही प्रसंग आपल्याला आठवतं का? स्पेसिफिक नाही, पण माझे वडील अतिशय जास्त डिसिप्लिन्ड आहे आणि टाईमला इतके पाळतात, म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं जर सगळ्यात मोठी गोष्ट ज्याला ते पूछतात जर असेल तर ते टाईम आहे. तर त्याच्यावरनं मी खूप बोलणे खाते, कारण की बऱ्याचदा मी लेट होते. आम्ही कुठं जर सोबत जाणार असेल किंवा त्यांनी टाईम दिलेला असेल तर ते खूप अलर्ट राहावं लागतं त्यांच्यासोबत, नाहीतर खूप, आणि मी तर नक्कीच खूप बोलणे खाते त्यावर. राजकारण की क्रिकेट? हा एक खूप कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. क्रिकेट खूप लेट माझ्या आयुष्यात आलं. राजकारण मी खूप लहानपणापासून बघते, तर आय थिंक राजकारण. आपण राजकारणात सक्रिय व्हावे यासाठी कॅप्टन साहेब आपले जे आहे विजय झोड, यांचं काय मत? नाही, त्यांचं राजकारण काय, कुठल्याही प्रोफेशनमध्ये मी जर जायचं म्हणले किंवा इच्छुक दिसले तर त्यांचं ही विल ऑलवेज बी सपोर्टिव्ह. म्हणजे असं काही ते मला कुठल्या गोष्टीसाठी रेस्ट्रिक्ट करणार नाही याची खात्री नाही. तर तिथून जेव्हा ग्रीन सिग्नल आहे समजा, तर कधी लग्नानंतर आपण आग्रह धरला आहे का अर्जुनरावाकडे, वडिलांकडे, की मला राजकारणात यायचं आहे,
कधी असा प्रसंग घडला आहे? जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की असं स्पेसिफिकली कधी माझा आग्रह किंवा मी म्हणजे त्या गोष्टीकडे माझी कधी वाटचाल नाही राहिलेली आहे. माझं रोल नेहमी आजच्या डेटला आजपर्यंत असाच राहिलेला आहे की माझ्या वडिलांना माझी मदत कशी होईल किंवा माझ्या वडिलांना माझा फायदा कसा होईल, माझ्या स्किल्सचा फायदा कसा होईल, त्या डायरेक्शनमध्येच आजपर्यंतचे माझे विचार राहिलेले आहेत. ॲज अन युथ यंग ब्लड, सध्याचा जालन्याची जी परिस्थिती आहे त्यावर आपलं काय म्हणणं आहे? मला इफ यू आर स्टार्टिंग विथ मला जे बेसिक सिव्हिल अम्युनिटीज आहेत त्याच्या बाबतीत मला असं खरंच वाटतं की आपण बॅकलॉगमध्ये चालत आहोत असं मला वाटतं की मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा जाते तेव्हा ते लोक अजूनही मूलभूत विषयांवरच त्यांची समस्या असते की आमच्याकडे नाले नाही आहे आणि नाले नसल्यामुळे येणारे गोष्टी की हायजीन मग मेंटेन होत नाही, मुलांची हेल्थ, लेडीजची हेल्थ मेंटेन राहत नाही, रस्त्यांचे विषय आहे. म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी आपण अजूनही मूलभूत विषयांमध्येच आपण रखडलेलो आहे, आपण त्याच्यातच एन्टँगल्ड आहोत. आणि ह्या 5 वर्षांमध्ये मला असं वाटतं की आपण 10 वर्ष मागे गेलो आहोत. बिकॉज बेसिक अम्युनिटीज, जालना एक खूप समृद्ध शहर आहे, खूप समृद्ध लोक या शहरात राहतात, पण बेसिक अम्युनिटीजमध्ये जर समस्या आहे तर आपण पुढे कसं जाणार? मोठे मोठे इन्स्टिट्यूट्सला आपण इन्व्हाइट कसं करणार जालन्यामध्ये, किंवा मोठे मोठे कंपनीजला आपण जालन्यामध्ये इन्व्हाइट कसं करणार इन्व्हेस्ट करायला, जर आपण इथेच अडकलेलो आहोत तर हा राहिला एक विषय सिव्हिल अम्युनिटीजचा. दुसरा, आपल्या माध्यमातून जो राजकारणाची जी सध्याची परिस्थिती आहे त्याबद्दल मला माझी दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते. त्यांचं जे टॅक्टिक्स चालू आहेत, आणि हे आज नाही, म्हणजे मी लहानची मोठी झाले पण हे पॅटर्न चेंज झालेला नाही आहे की आपल्याला कुठल्याच प्रकारचा पॉलिटिकल अजेंडा बघायला भेटत नाही किंवा रणनीती बघायला भेटत नाही, पण फक्त एकच मुद्दा आहे, अर्जुन खोतकर. म्हणजे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका आरोप करणं, अर्जुन खोतकर विषयी काही ना काही सतत बोलत राहणं, हाच एक पॉलिटिकल अजेंडा आहे. तर मला असं वाटतं की हे खूप अनहेल्दी प्रकारचं राजकारण आहे. याचा मी खूप मनापासून निषेध करेल. दिस इज नॉट गुड. आणि हे आपण विकासाबद्दल बोलूयात ना, आपण हेल्दी कॉम्पिटिशन ठेवूयात ना, आपण विकासावर चर्चा करूयात ना. तर हा एक विषय मला तुमच्या थ्रू मला लोकांपर्यंत पोहोचवायचं की हे चांगलं नाही, हे नाही व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की जे राज्य सरकार जे काम करतात किंवा जे दुसरे इतर लोक काम करतात त्याचा आयता वैता श्रेय घ्यायचा हा प्रकार आपल्याकडे चालू आहे. तर याच्या टोटल विरुद्ध माझे वडील आहेत. कधी तुम्ही बघाल की त्यांच्यावर बऱ्याचदा प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि प्रेस कॉन्फरन्सेस थ्रू त्यांच्यावर जे टीका आरोप करतात, माझ्या वडिलांनी एकही आरोपाचा कधी उत्तर दिलेलं नाही आहे किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही, कारण की त्यांना खरंच वाटतं की एक नीतिमत्ता असते माणसाची आणि एक वृत्ती असते की ती त्यांची वृत्ती आहे. माझी वृत्ती ही आहे की मी त्याला उत्तर देणार नाही. आणि मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांचं पडलेलं आहे, त्यांच्या विकासाचं पडलेलं आहे, त्यांच्या समस्यांचं, त्यांच्या प्रश्नांचं पडलं आहे. तर मी त्याच्यावर लक्ष देईन, इतरांना माझ्यावर लक्ष देऊ देत. हेल्दी इलेक्शन्स झाले पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. हो हो. तर यावर म्हणजे काय बोलणं आहे का आपलं? एक्झॅक्टली. हेल्दी इलेक्शन इन द सेन्स की आपण मुद्द्यांवर बोलूयात, आपण मुद्द्यांवर 1 to 1 बोलूयात किंवा डिबेट करूयात किंवा आपण प्रश्न मांडू लोकांसमोर, मुद्देशीर मांडून लेट देम डिसाईड, पब्लिकला डिसाईड करू देऊ. पण हे पर्सनल जायची गरज नाही, एवढंच एक माझं मत आहे. बिकॉज जालना एवढं म्हणजे खूप दिग्गज जालन्यात राहतात, खूप असं आर्थिकदृष्ट्या खूप फॉरवर्ड सिटी आहे. तर काही प्लेग्राऊंड्स, मुलांसाठी काही अमेनिटीज, काही गार्डन्स, स्पोर्ट्सला
प्रमोट करणारे काही इन्फ्रास्ट्रक्चर असं जालन्यामध्ये पाहिजे. हेल्थसाठी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हायजीनचं चांगलं मॅनेजमेंट असं पाहिजे. मी आपल्या माध्यमातून आम्ही काय विकास केलेला आहे, माझ्या वडिलांचं विजन कसं आहे, आणि हे आज नाही, हे अगोदरपासून त्यांचं जे एक विजनरी माइंड आहे ते तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही जेव्हा लहान होतो, म्हणजे मला इयर तर नाही लक्षात राहणार, पण हे ज्या उड्डाण पुलावरनं आपण आमच्या घरी आलात, तर हे त्या काळी फक्त 3 जिल्ह्यांना ते सँक्शन केलं होतं आणि जालना त्यात नव्हतं. इतर 2 जिल्ह्यांसह माझ्या वडिलांनी भांडून ते जालन्यासाठी आणलं आहे. आज आपण संभाजीनगरमध्ये उड्डाणपूल बघतो किंवा नगरमध्ये बघतो, पण हे त्या काळात माझ्या वडिलांनी हे उड्डाणपूल आणलं होतं. म्हणजे आम्ही जेव्हा बाहेर जायचो ना, आम्ही जालन्याहून आलो असं म्हटलं की ते म्हणजे अरे हा वो तुम्हारे यहाँ पे वो ब्रिज बना है ना अभी अभी, म्हणजे अशी ओळख जालन्याची निर्माण झालेली आहे. तर ते झालं. किंवा रिसेंट डेव्हलपमेंट्समध्ये जे रेशम बाजारपेठ जे माझ्या वडिलांनी शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिलेले, त्यामुळे त्यांना किती कन्व्हिनियन्स झाला आहे. किंवा शिवजल क्रांती ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती लाभ झाला आहे. जालना नगरपालिकावरून महानगरपालिका व्हावी याच्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले आणि ते प्रयत्न किती यशस्वी झाले. आम्ही जेव्हा म्हणतो की ह्या माणसाला निवडून आणा, त्या मागे एक विजन आहे की मी जे बोलतो आहे ते करून देखील दाखवतो. किंवा माझं ह्या शहरासाठी काय विजन आहे की माझ्या जालन्यात मोठ्या मोठ्या कंपनीजनी इन्व्हेस्ट करायला पाहिजे, माझ्या जालन्यात मोठे मोठे इन्स्टिट्यूट्स आले पाहिजे, माझ्या जालन्याची कनेक्टिव्हिटी इतर जिल्ह्यांसोबत किती स्मूथली असायला पाहिजे. हे सगळं त्या विजनमध्ये येतं असं मला वाटतं. महिलाविषयी बोलू आपण. महिलांसाठी जालन्यात काय काय उणीवा भरून निघाव्यात असं आपल्याला वाटतं? ॲज अ यूथ अँड ॲज अ वुमन मला असं वाटतं की महिलांच्या सेफ्टीवर आपण खरंच इथं एम्फसिस करायला पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ते करायला पाहिजे. की ठिकठिकाणी एक सेपरेट चौकी झाली पाहिजे महिलांसाठी, किंवा एक स्क्वॉड प्रशासनमध्ये यंत्रणेत आणलं पाहिजे की जेणेकरून आजची महिला म्हणजे मी तुम्हाला सांगेल की जेव्हा मी मुंबईला शिकायला होते किंवा त्यानंतर मी माझ्या मास्टर्ससाठी मी लंडनला पण शिकायला होते, तर मी एकटीच राहिली आहे. 3 वर्ष आणि 1-1.5 वर्ष मी एकटीच राहिलेली आहे. तर ह्या सिटीजमध्ये मला कधी किंवा माझ्या पेरेंट्सला मला पाठवताना कधी असं वाटलं नाही की अरे मुलीला एकटं कसं पाठवायचं किंवा तिच्या सेफ्टीचा काय विषय आहे. कारण की ते सिटीज तेवढे सेफ आहे आणि तेवढे तिथे मेजर्स अडॅप्ट केले जातात की जेणेकरून एक मुलगी एक स्त्री सेफ राहील. तर माझ्या जालन्यासाठी पण माझं हेच स्वप्न आहे की माझ्या जालन्यात राहणारी प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री ही सेफ फील करावी. आणि मग त्याला लागून बऱ्याच गोष्टी येतात की मग तिचं हेल्थ, जसं माझ्या वडिलांनी इथे महिला रुग्णालय साठी माझे वडील प्रयत्नशील होते आणि सक्सेसफुली ते इथे झालं पण. तर त्यांच्या हेल्थसाठी आपण अजून काय मेजर्स घेता येतील त्याबद्दल आपण प्रयत्नशील आहोत. जालन्यात हायजीनचा खूप विषय आहे, त्यासाठी आपण देखील प्रयत्नशील आहोत. तर हे सगळे जे मेजर्स आहे, हे कलेक्टिव्ह मेजर्स जर आपण घेतले तर आपण एक बेटर जालन्याकडे डायरेक्टेड राहू असं मला वाटतं. राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे. या योजनाचा फायदा होईल का? ऑफकोर्स होईल. म्हणजे सर्वप्रथम इतके सरकार येऊन गेलेत, पण कुठल्याही सरकारचं महिला सक्षमीकरण हे मुख्य अजेंडा नव्हताच आणि मला वाटतं की ते त्यांच्या मनात देखील आलेलं नसेल. हे पहिल्यांदा हे सरकार आहे आणि स्पेशली आपले जे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांनी हा वसा हाती घेतलेला आहे आणि त्यांच्या हे मनात आलं आणि त्याची अंमलबजावणी देखील त्यांनी केली.
आणि मला खात्री आहे की हे कंटिन्यू राहील. हे बघा, 1,500 ही खूप मोठी रक्कम नाही आहे, पण हे एक बूस्टर आहे त्या महिलेसाठी, की जी दर महिन्याला तिच्या नवऱ्याच्या पगारीची किंवा जे काही पण इन्कम असेल त्याची वाट बघते. मग ती ते कॅल्क्युलेट करते ती, की हा महिना आपण कसा काढायचा. तर 1,500 एक बूस्टर आहे. आणि पुढच्या काळात मला असं वाटतं की ती त्या पैशाचं सदुपयोग करून ती एक ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम सुद्धा ती बनवू शकते. आणि मी आता जेव्हा फिरते तेव्हा खूप जणी माझ्याकडे येऊन सांगतात की मी याच्यातून मी हे केलं, मी ते केलं, मी हे घेऊन प्रोडक्ट्स बनवायला लागले आणि ते मी मार्केटमध्ये सेल करायला लागले. तर किती मोठी गोष्ट आहे ही, की जर एक ॲडिशनल इन्कम घरात येत आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यात तिला किती एम्पावर्ड फील होते. तर नक्कीच हे एक खूप सक्सेसफुल योजना आहे. आणि आपल्या चॅनल थ्रू मी खूप आभार व्यक्त करेल ह्या सरकारचं, की त्यांनी महिलांचा विचार केला आणि त्या महिलेला कसं एम्पावर्ड करता येईल त्याच्यासाठी इतके चांगले मेजर्स घेतले. जनतेला आपण काय आवाहन करणार? ह्या येत्या 20 नोव्हेंबरच्या इलेक्शनच्या निमित्त मी जालन्याच्या जनतेला एवढंच आवाहन करेल की आपला प्रतिनिधित्व करणारा माणूस कसा असावा याकडे तुम्ही जरा लक्ष द्या. आणि याबद्दल तुम्ही अभ्यास करा की तो माणूस सुसंस्कृत असावा, तो माणूस एक स्वच्छ चरित्राचा असावा. आणि त्या माणसाचा इतिहास काय आहे ते तुम्ही बघा, की आजपर्यंत त्या माणसाची धडपड आपल्यासाठी कशी राहिलेली आहे. आणि असं नाही आहे की तो माणूस सतत पदावर राहिलेला आहे. तर आपण त्या माणसाचं जे वर्क पोर्टफोलिओ आहे पदावर असतानाचा आणि नसतानाचा, हा तुम्ही टॅली करा, हा कम्पेअर करा. आणि तुम्ही तेव्हा डिसिजन घ्या की आपल्यासाठी, आपल्या बेटर फ्युचरसाठी कोण जास्त प्रयत्नशील आहे. नो वन इज परफेक्ट. म्हणजे काही गोष्टी, काही उणिवा असतील ज्या याच्या अगोदर काही गोष्टी राहून गेलेल्या असतील, तर मी त्यांची मुलगी म्हणून आणि आम्ही ॲज अ फॅमिली आम्ही तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे व्यक्त करू इच्छितो की येणाऱ्या काळात आम्ही त्या उणिवा भरून काढू, किंबहुना आम्ही त्या उणिवा भरून काढण्यासाठी इच्छुक आहोत, प्रयत्नशील आहोत. हे नक्कीच या गोष्टीची खात्री मी या माध्यमातून तुम्हा सर्वांना देऊ इच्छिते. चूज द राईट पर्सन, एवढंच माझं आव्हान राहील. मित्रांनो, हे होते जालना विधानसभा संघाचे महायुतीचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांची कन्या दर्शना विजय झोल खोतकर. आपल्याला ही जी मुलाखत आहे ती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. कोणाचा इंटरव्ह्यू, कोणाची मुलाखत बघण्यासाठी आपण इच्छुक आहात तेही आम्हाला कमेंटद्वारे आम्हाला ते जानकारी द्या. ही जी मुलाखत आहे जर आपल्याला आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि बघत रहा पार्श्वभूमी डिजिटल. मी दीपक मोदी. नमस्कार. ए बाबू, ये पब्लिक है पब्लिक, ये जो पब्लिक है सब जानना चाहती है, पब्लिक है.